नमस्कार. इंग्रजी बोलताना ए, ॲन आणि द नक्की कुठे वापरायचं याबद्दल अनेकदा गोंधळ उडतो नाही का? तर चला आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण इंग्रजी व्याकरणातल्या या आर्टिकल्सवर पक्की पकड मिळवूया. सुरुवात एका सोप्या उदाहरणाने करूया. बघा, स्क्रीनवर 2 वाक्य आहेत. आय सॉ अ डॉग आणि आय सॉ द डॉग. आता यात फरक फक्त ए आणि द चा आहे, पण अर्थ पूर्णपणे बदलला. पहिलं वाक्य म्हणतं मी कुठला तरी एक कुत्रा पाहिला, तो सामान्य आहे, आणि दुसरं वाक्य म्हणतं मी तोच कुत्रा पाहिला, म्हणजे तो एक विशिष्ट खास कुत्रा आहे. पाहिलं, एक छोटासा शब्द अर्थामध्ये किती मोठा फरक घडवून आणतो, आणि म्हणूनच आर्टिकल्स समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग या आर्टिकल्स मागची मूळ कल्पना काय आहे? खरं तर ती खूप सोपी आहे. सगळा खेळ आहे विशिष्ट म्हणजे स्पेसिफिक आणि सामान्य म्हणजे जनरल यामधला. आपण कोणत्याही एका सामान्य गोष्टीबद्दल बोलतोय की त्या एकाच विशिष्ट गोष्टीबद्दल बोलतोय हे सांगण्याचं काम आर्टिकल्स करतात. हा एकच मुद्दा लक्षात ठेवला की अर्धी लढाई जिंकलीच म्हणून समजा. मग व्याकरणात या आर्टिकल्सची नेमकी व्याख्या काय आहे? सोपं आहे. आर्टिकल्स म्हणजे असे छोटे शब्द जे कोणत्याही नावाच्या म्हणजे नाऊनच्या आधी येतात आणि एक सिग्नल देतात. सिग्नल कसला? तर ते नाव सामान्य आहे की विशिष्ट, ते आपल्याला नेमकं कोणतं या प्रश्नाचं उत्तर देतात. म्हणूनच त्यांना इंग्रजीत डिटर्मिनर्स म्हणजे निर्धारक असंही म्हटलं जातं. आता इथे एक मोठी गल्लत होते. अनेकांना वाटतं की आर्टिकल्स म्हणजे विशेषणं म्हणजे ॲडजेक्टिव्स, पण तसं नाहीये. आर्टिकल्स हे निर्धारकांचा म्हणजे डिटर्मिनर्सचा एक भाग आहेत. फरक काय आहे? बघा, या टेबलकडे पाहिलं की लगेच कळेल. डिटर्मिनर्सचं काम आहे नावाला ओळखणं, त्याची ओळख निश्चित करणं. तर ॲडजेक्टिव्हचं काम आहे त्या नावाचं वर्णन करणं. म्हणजे एक सांगतं कोणतं आणि दुसरं सांगतं कसं. हा आहे यांच्यातला मुख्य फरक. चला तर मग आता आपण या सिग्नल्सबद्दल एक एक करून बोलूया. सुरुवात करूया सामान्य सिग्नल्सनी. ए आणि ॲन यांना इंडेफिनिट आर्टिकल्स असं म्हणतात, कारण ते कोणत्याही एका अनिश्चित किंवा सामान्य गोष्टीकडे बोट दाखवतात. आता ए आणि ॲन कधी वापरायचं यासाठी एकच सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे, तो लक्षातच ठेवायचा. तो म्हणजे यांचा वापर स्पेलिंगवर नाही तर पुढच्या शब्दाच्या पहिल्या आवाजावर म्हणजे साऊंडवर अवलंबून असतो. स्पेलिंगवर जायचं नाही, आवाजावर लक्ष द्यायचं. हे बघा, ही उदाहरणं पाहिली की तो नियम एकदम स्पष्ट होईल. आपण अ युनिव्हर्सिटी म्हणतो. आता युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग यू या स्वराने सुरू होतं, पण त्याचा उच्चार यू असा होतो, जो एक व्यंजन ध्वनी आहे, म्हणून अ. पण ॲन आवर म्हणताना स्पेलिंग एचने सुरू होतं, पण एच सायलेंट आहे आणि उच्चार आवर असा स्वरापासून होतो, म्हणून ॲन. तसंच ॲन एम्बियामध्ये एमचा उच्चार एम असा स्वराच्या आवाजाने सुरू होतो. कळलं? सगळा खेळ आवाजाचा आहे. फक्त एवढंच नाही, ए आणि ॲनचे काही आणखी उपयोग आहेत. जसं की एक ही संख्या सांगायची असेल तर आपण म्हणतो आय नीड अ पेन, किंवा मग कुणाचा व्यवसाय सांगताना शी इज अ डॉक्टर किंवा ही इज अन इंजिनियर. आणि काही ठरलेले वाक्प्रचार आहेत, जसं की अ लॉट ऑफ, अ फ्यू, अ 100. इथेही यांचा वापर होतो. बरं, ए आणि ॲनबद्दल तर कळालं. आता वळूया दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या सिग्नलकडे, तो म्हणजे द. याला डेफिनेट आर्टिकल म्हणतात. नावाप्रमाणेच हा एखाद्या निश्चित, विशिष्ट किंवा खास गोष्टीबद्दल बोलतो. आता द कुठे कुठे वापरतात याची एक मोठी यादीच आहे. बघा, जगात ज्या गोष्टी एकच आहेत, जसं की द सन, द मून. मग सर्वोत्तम गोष्ट सांगताना म्हणजे द बेस्ट स्टुडंट. क्रम सांगताना द फर्स्ट चॅप्टर. नद्या, समुद्र, पर्वतरांगा, वर्तमानपत्र, वाद्य, ऐतिहासिक इमारती या सगळ्यांच्या नावाआधी द लागतं. पण सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीचा उल्लेख एकदा होतो आणि आपण पुन्हा त्याच गोष्टीबद्दल बोलतो तेव्हा द वापरतात. आठवतंय आपलं पहिलं उदाहरण, आय सॉ अ डॉग, द डॉग वॉज बार्किंग. इथे दुसऱ्या वाक्यात द डॉग म्हणजे तोच कुत्रा ज्याचा उल्लेख आधी आलाय. ओके, आत्तापर्यंत आपण ए, ॲन आणि द कधी वापरायचं हे पाहिलं, पण कधीकधी सगळ्यात बरोबर उत्तर असतं कोणतंही आर्टिकल न वापरणं. हो, याला झिरो आर्टिकल असं म्हणतात. आणि खरं सांगायचं तर सगळ्यात जास्त चुका इथेच होतात. जिथे गरज नसते तिथे आपण आर्टिकल लावून टाकतो. चला तर मग पाहूया कोणत्या चुका टाळायच्या. जेव्हा आपण सामान्यपणे एखाद्या अमूर्त संकल्पनेबद्दल बोलतो, जसं की ऑनेस्टी, तेव्हा द ऑनेस्टी असं नाही म्हणायचं. किंवा पदार्थाबद्दल बोलताना गोल्ड इज प्रेशियस, द गोल्ड नाही. जेव्हा आपण सर्वसाधारणपणे अनेकवचनी गोष्टींबद्दल बोलतो, जसं की डॉग्ज आर फेथफुल, तेव्हा द डॉग्ज नाही. त्याचप्रमाणे जेवणांची नावं, भाषा आणि विषयांच्या नावांच्या आधी सामान्यपणे आर्टिकल लावत नाहीत. हे नियम लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर मग या सगळ्या माहितीचा सार काय?
आपण ह्या सगळ्याला एका सोप्या, शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या नियमात बसवू शकतो. हे बघा, हा तक्ता म्हणजे एक प्रकारे क्विक रिव्हिजन आहे. ए आणि ॲन हे आहेत इनडेफिनिट आर्टिकल्स, म्हणजे अनिश्चित. ते सामान्य गोष्टींसाठी वापरले जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचा वापर आवाजाच्या नियमावर अवलंबून असतो. आणि दुसरीकडे आहे द, जो आहे डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित. तो विशिष्ट, खास गोष्टींसाठी वापरला जातो. इतकं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. आणि आता सर्वात शेवटी एक अंतिम कसोटी. यापुढे जेव्हाही एखादं नाम वापरायचं असेल तेव्हा फक्त एक प्रश्न स्वतःच्या मनाला विचारायचा. आपण कोणत्याही एकाबद्दल बोलतोय की त्याच एकाबद्दल? म्हणजे एनीवन की दॅट वन? या एका छोट्याशा प्रश्नामुळे आपलं बोलणं लिहिणं अधिक स्पष्ट आणि प्रभावी बनेल यात शंका नाही.